तर आज आपण एकदम मस्त अशी हेल्दी भाजी करणार आहोत, पनीरची भाजी. त्याच्यामध्ये खूप सारं काही तेल वगैरे जाणार नाही. हे काळा मसाला वापरून आज आपण काळा मसाला पनीर करणार आहोत. तर त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहेत 2 अशा प्रकारे चिरलेले कांदे तव्यावरती टाकायचे आणि आलं लसूण घालून ह्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. शिमला मिर्च 2 घालायच्या आणि व्यवस्थित परतलं की ह्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की आपल्याला अशा प्रकारे ह्याचं थोडंसं पाणी घालून वाटण तयार करायचं आणि नंतर मग कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये पनीर 150 ग्राम पनीर घेतलं आहे मी. त्यामध्ये थोडंसं एक ते अर्धा चमचा इतकं तेल घालून ह्याला मस्त कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर ह्याला तळून पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी थोडंसं ह्याला परतून घेतले. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून डार्क रंग येईपर्यंत परतून घेतलं तरी चालेल. तर त्याच कढईमध्ये थोडंसं जिरं टाकून आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. 2 टोमॅटोची प्युरी घातली. जर तुम्ही कांदा परतून नाही घेतला तरी चालेल. इथं जिरी टाकली त्यानंतर 2 बारीक चिरून कांदे घालू शकता आणि नंतर खडे मसाले घालून त्याच्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी घालून त्याला परतून घेऊ शकता. पण कांदा भाजून घातल्याने याला वास छान येतो आणि खायला पण मस्त लागते भाजी. तर पनीर मसाला घातला मी 1 ते 1.5 चमचा पनीर मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, लाल तिखट एवढे मसाले घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं पण पाणी आहे टोमॅटोचं ते पाणी आपलं आटून द्यायचे. तोपर्यंत ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. वाटलंच तर तुम्हाला आणखी जे मसाले हवेत ते मसाले तुम्ही घालू शकता. ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल आणि ग्रेव्ही जर कमी पडली, पातळ भाजी झाली, तर ह्या स्टेजवरती 2 ते 3 चमचे भाजून बेसन पीठ घालायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही भाजी कराल तेव्हा खूप पातळ पण होणार नाही. पण मी तर बेसन वगैरे घातलं नाही. तर आपण कांदा लसूण भाजून घेतलेली पेस्ट घालूया. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आपण भाजूनच घेतलात ऑलरेडी, त्यामुळे खूप म्हणजे ह्याला कुक करायची गरज नाही. 2 ते 3 मिनटं आता ह्याला मस्त असं परतून घेऊया. ह्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. ज्यातलं थोडंफार पाणी आहे ते सगळं आपलं आटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि जर कसुरी मेथी असेल तर ह्या स्टेजवरती कसुरी मेथी ॲड करायची आणि ह्याला तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तरी मी तर काळा मसाला पनीर करत आहे, त्यासाठी मी इथं लाल मिर्च कश्मीरी पावडर टाकली नाही. जर तुम्ही तरी करणार असाल तर ह्याच्यामध्ये बीट किंवा लाल मिरची टाकू शकता. असा मसाला मस्त घट्ट झाला की त्यानंतर दही टाकायचं 2 ते 3 चमचे. तुम्ही जर दही खात नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, नाहीतर क्रीम टाकली तरी चालेल. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती ह्याला मिक्स करायचं म्हणजे दही जे आहे फाटणार नाही. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. म्हणजे पाणी घातल्याने थंड पाणी घातलं ना तर एकदम गरम जो मसाला असतो ते थोडं टेम्परेचर कमी होतो आणि दही फाटत नाही. थोडंसं थंड म्हणजे आपण जे नॉर्मल पाणी असतं ते घालायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं कुक करायचं आहे. आता मस्त आपला घट्ट मसाला झाला आहे, ग्रेव्ही तयार झाली. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून देऊया सगळं. तर सगळं पनीर ॲड केलं की ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झालं की जर तुम्हाला असे थिक एकदम असे घट्ट आवडत असेल तर थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटाला कुक करू शकता. पण थोडासा रस्सा पण हवा आहे, पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही हवी. त्यासाठी आपल्याला दह्याची वाटी धुवून ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडंसं अजून पाणी आपल्याला 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर त्याला कुक करायचं आहे. तर बघू शकता कमीच तेलामध्ये भाजी बनवली तर बघू शकता की मस्त भाजी तयार पण झाली आहे. आणि तेल वगैरे काही जास्त आपण घातलं पण नाही, फक्त कांदा टोमॅटो एवढंच घालून आपण बनवली आहे. मटार वगैरे काही नाही, तरी पण मस्त झाली आहे. तर एकदम जसं हेल्दी पण म्हणता येईल, कारण खूप सारं तेल पण आपण घातलं नाही, फक्त पनीर
थोडंसं फ्राय करायला तेवढं 1 ते अर्धा चमचा तेल वापरलं, त्यानंतर तेल वगैरे नाही. आता ह्याला मस्त आपण कडून देऊया, म्हणजे चांगलं शिजून देऊया, म्हणजे ग्रेव्ही आहे ती पनीरमध्ये जाईल. तर बघू शकता 5 ते 6 मिनिटांनी मस्त आपली अशी थिक्क भाजी झाली आहे. मस्त अशी ग्रेव्ही पण झाली, बघू शकता दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली आणि खरंच चांगली झाली ती भाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण एक वेळेस एकदम अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते पण सांगा. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.